नमस्कार, मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। आज आहे मोटिवेशन मंडे आणि मागच्या सोमवारी आपण पाहिलं होतं की मिरर एक्सरसाइज करून सेल्फ टॉकचं महत्त्व आणि त्याच्याने आपण आपला सेल्फ एस्टीम कसा वाढवू शकतो। स्वतःकडे काय नजरेने बघतो हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्या काही स्टेप्स सांगितल्या होत्या आणि सगळ्यात पहिली स्टेप होती सेल्फ एनालिसिस। चला तर आजच्या भागात बघूया या स्टेप बद्दल जरा डिटेलमध्ये। सेल्फ एनालिसिस, आपण स्वतःचे उत्तम क्रिटिक होऊ शकतो, पण बऱ्याचदा आपण काय करतो, आपण स्वतःकडे तटस्थ वृत्तीने बघतच नाही, आपण सेल्फ ॲडव्होकसी करायला लागतो आणि ते होऊ नये म्हणून काही वेळेस ग्रिड एनालिसिस किंवा स्वॉट एनालिसिस हा उपयोगी ठरतो। स्वॉट एनालिसिस म्हणजे काय तर आपल्या स्ट्रेंथ्स, वीकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स SWOT स्वॉट। जेव्हा तुम्ही ग्रिड तयार करून एकदा पेपर पेन घेऊन व्यवस्थित बसून स्वतःच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, माझी ताकदीची बलस्थानं काय आहेत, माझी ताकद नक्की कशात आहे, कुठल्या गोष्टीमध्ये मी बेस्ट आहे हे लिहून काढता, तेव्हा तुम्हाला जाणवतं की अरे आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत। जेव्हा तुम्ही तुमचे वीकनेसेस लिहून काढता तेव्हा तुम्हाला समजून घेता येतं की ओके ह्या गोष्टींवर मला अजून काम करायचंय। जेव्हा तुम्ही तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज लिहून काढता तेव्हा तुम्हाला जाणीव होते की अरे करण्यासारखं भरपूर काही आहे आणि तुम्ही जेव्हा थ्रेट्स लिहून काढता तेव्हा तुम्हाला जाणीव होते की आपले नक्की शत्रू कोण किंवा आपल्याला कशापासून भीती वाटते आणि ते ओव्हरकम करून आपण आपले वीकनेसेस कसे कमी करू शकू आणि स्ट्रेंथ्स कशा वाढवू शकू। स्वॉट एनालिसिस म्हणायला खूप सोपं आहे, पण जेव्हा आपण पेपर पेन घेऊन बसतो आणि स्वतःचा एनालिसिस करायला लागतो तेव्हा कधी कधी ठरवता येत नाही की एखादी गोष्ट आपली स्ट्रेंथ आहे का आपला वीकनेस। अगदी साधं उदाहरण देते की मी खूप इमोशनल आहे, मी माझ्या फॅमिलीशी खूप अटॅच्ड आहे, ही काही वेळेस माझी स्ट्रेंथ असू शकते, पण काही वेळेस जर तुम्ही ती वीकनेस म्हणून घेतली तर तुमची वीकनेस किंवा तुमचं मर्मस्थान सुद्धा ठरू शकते। आणि म्हणूनच हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की आपण आता काय फोकस ठेवून स्वॉट एनालिसिस करतोय। जेव्हा मी माझ्या फॅमिलीचा विचार करून माझं वर्क लाईफ बॅलन्सचा विचार करते तेव्हा माझं इमोशनल असणं, तेव्हा माझं सेन्सिटिव्ह असणं आणि माझ्या फॅमिलीशी अटॅच्ड असणं ही माझी स्ट्रेंथ बनते। पण जर मी माझ्या करिअरचा विचार करत असेन आणि एखाद्या कुठल्या तरी प्रोजेक्टसाठी फोकस ठेवून काम करत असेन तर त्यावेळेस माझा बॉन्ड ही माझी स्ट्रेंथच राहते, फॅमिली ही माझी स्ट्रेंथच राहते आयुष्यभर। पण काही वेळेस तुमची सुपर सेन्सिटिव्हिटी असणं किंवा खूप जास्त हळवं असणं हा तुमचा वीकनेस ठरू शकतो आणि म्हणूनच एक जी फाईन लाईन आहे, ती लक्ष्मण रेषा आहे, ती आपण लक्षात घ्यायला पाहिजे। आपण कुठल्या हेतूनी स्वॉट एनालिसिस करतोय तर फोकस क्लिअर पाहिजे। दुसरी गोष्ट, स्वॉट एनालिसिस करताना खरंच तुम्ही खूप प्रामाणिक राहून केलं पाहिजे, कारण तरच तुम्हाला एंड रिझल्ट मिळणार आहे, त्यातनं तुम्हाला आउटकम मिळणार आहे। आणि म्हणूनच बऱ्याचदा मी असं सजेस्ट करते की तुम्ही स्वॉट एनालिसिस करून झालं की त्यानंतर नीट अभ्यास करा, स्वतः विचार करा, त्याच्यातनं इंटरप्रिटेशन्स काढा की मला कुठल्या गोष्टींवर काम करायची आवश्यकता आहे आणि कुठल्या गोष्टी माझ्या खूप चांगल्या आहेत त्या मला टिकवून ठेवायच्या आहेत। आणि ते झालं की तो पेपर टेअर ऑफ करून टाकून द्या, कारण बऱ्याचदा असं असतं आपल्याला की मनात शंका राहते, अरे हे कोणी वाचलं तर, मग हे कोणी बघितलं तर, मग ते काय इंटरप्रिट करतील। मी अनेकदा पेशंट्सना सांगते की डायरी लिहू नका, कारण आपण डायरी लिहिताना तेवढे प्रामाणिक राहत नाही, सतत बॅक ऑफ द माइंड एक कुठेतरी विचार असतो की ही जर कोणी वाचली तर मग त्यांना त्याच्यातनं काय इंटरप्रिट करावं असं वाटेल, मग ते माझ्याबद्दल काय गैरसमज करून घेतील, आणि म्हणून आपण तेवढं प्रामाणिकपणे डायरीत लिहितच नाही। मग यासाठी मिरर एक्सरसाइज किंवा सेल्फ टॉक खूप उपयोगी ठरतो। स्वॉट एनालिसिस एकदा केला की झालं असं नसतं, तो टाइम टू टाइम वेगवेगळा अपडेट करावा लागतो, कारण तुमच्या स्ट्रेंथ्स बदलत नाही, तुमचे वीकनेस फारसे बदलत नाही। तुम्ही अपडेट करत राहिला तर नक्कीच तुम्ही तुमचे वीकनेस ओव्हरकम करून स्ट्रेंथ्समध्ये आणू शकता, पण तुमच्या अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स या बदलत राहतात टाइम टू टाइम, त्यामुळे स्वॉट एनालिसिस अपडेट करावा लागतो। जसं आपण सॉफ्टवेअर अपडेट करतो तसंच जेव्हा मी एखादा माझा वीकनेस ओव्हरकम करते, माझा एखादा वीक पॉइंट असेल की मी टेक्निकली फार ग्रेट सॅव्ही नाहीये आणि तुमचा तो फोबिया तुम्ही ओव्हरकम करून जेव्हा नवीन गोष्ट शिकता तेव्हा तुम्ही ते स्ट्रेंथमध्ये टाकू शकता आणि मग तुमची एखादी नवीन अपॉर्च्युनिटी तयार होताना तुम्हाला दिसते की अरे पूर्वी मला हे करता आलं नसतं, पण आता ही माझ्यासाठी एक नवीन संधी असू शकते। अशा पद्धतीने अपडेट होत राहणं हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच दर 15 दिवसातनं एकदा स्वॉट एनालिसिस करणं किंवा ऍटलीस्ट मंथली एकदा स्वॉट एनालिसिस करणं
ही खूप आयडियल सवय ठरते. स्वॉट अनालिसिस ही पहिली स्टेप आहे. ह्यानंतर आपण एक एक स्टेप बाय स्टेप डिटेलमध्ये बघणार आहोत की कशा पद्धतीने मी माझ्या आयुष्यात माझा एम, माझा फोकस, माझं पॅशन शोधू शकेन. तुम्हाला ह्याविषयी आणखीन जाणून घ्यायला आवडेल की नाही, या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोचवा. स्टे फिट अँड स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक.